एक ती बाउंड्री गेली सो थोडंफार होतं पण चांगलं आहे. निश्चित अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन राजाराम पाटील साहेब, तुमचे मनापासून धन्यवाद. धनंजय या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. गौरव मोरे धनंजय या ठिकाणी मायक्रोफोनवरती असणार आहेत, देखील असणार. तर कॉम्बॉक्स मध्ये ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस सर. गौरव मोरे कुठे असतील ते स्टेज जवळ या. पुढील सुरेख आवाज धनंजय पाटील थोड्याच वेळात कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. आता चालू असलेला सामना बी ग्रुप मधून MCC बॉयज वर्सेस श्री स्पोर्ट्स. पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. पहिलं षटक श्री स्पोर्ट्सने हाणामारीचं घेतलेलं आहे. स्ट्राईक एंड वरती वैभव आणि नॉन स्ट्राईक एंड वरती वेदांत पहिलं षटक घेऊन येत आहे. सुजल पहिला चेंडू पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. बघूया पहिला चेंडू सुंदर असा फुलटॉसा चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षण हा रनआउटची संधी आणि हा पंचांनी गडी बाद. पहिला हादरा लागलेला आहे श्रीस्पोर्ट या संघाला वैभवच्या रूपात. पहिल्याच गडी पहिल्या चेंडूवरती श्रीस्पोर्ट या संघाला लागलेला आहे वैभवच्या रूपात. नवीन बॅट्समन प्रशांत आलेला आहे. दुसरा चेंडू सुंदर असा तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर अशी गोलंदाजी सुजल यांची. MCC बॉयज कडून पॉवर प्लेचं षटक तेवढं सुंदर असं हाताळलेलं आहे सुजल यांनी. 2 चेंडू एकही धाव नाही. सुंदर असा टोला चेंडू एक धाव पूर्ण. कुंदन स्ट्राईक एंड वरती आलेला आहे वेदांत. प्रसाद सुंदर असा टोला तेवढी सुंदर अशी गोलंदाजी. 4 चेंडू धावसंख्या झालेली आहे. एक पॉवर प्लेचं षटक होतं हाणामारीचं षटक होतं परंतु काही त्या ओव्हरची संधी. सुंदर असा गच्चाळ अशी गोलंदाजी. एक अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकते ती 2. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. 5वा चेंडू घेऊन येत आहे. सुंदर असा हलक्या त्याने खेळलेला एक धाव पूर्ण. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पंचा इशारा 1 to go. स्ट्राईक वरती वेदांत पुन्हा एकदा सुंदर असा टोळा तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु एक धाव काहीशी रोखू शकले नाही. एक धाव पूर्ण पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 4. ओव्हर टू धनंजय. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. माऊली क्रिकेट संघ आयोजित आपण पाहता सभापती मान्य श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब चषक 2025 दमदार आणि शानदार आयोजन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यापूर्वी आपण एक गोड आवाज प्रसन्न दवडे सरांना ऐकलं. त्याच्यापूर्वी आपण
आमचे मित्र निखिल यांचा आवाज आहे, तो आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलेला आहात. पुन्हा सर्व प्रेक्षक वर्गांचं स्वागत आहे. DBN लाईव्हच्या वतीनं जे प्रेक्षक वर्ग सध्या यूट्यूबला याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत असणार आहे. सुरू असलेली मॅच दोन बलाढ्य संघादरम्यान सुरू असलेला हा मॅच सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका छान खेळला, धावचीची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली, परंतु आता आपण पाहिलं तर पंच तेच सांगतायत की थर्ड अंपायरकडे डिसिजन तर येणारच होतं, कारण की ज्यावेळी हातामध्ये बॉल आहे त्यावेळी तो यष्टांना लागलाय, नाही लागलात त्याही गोष्टीची आता मात्र त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल. सध्या आमच्या व्यासपीठावरती घासकोपरी गावचे आणि खऱ्या अर्थानं परशुरामजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आमचे मित्र वंजारे साहेब या माझा आनंद घेतात. वंजारेजी आपलंही स्वागत आहे. डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे काही वेळामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत येईल. सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. येत्या सोमवारी बरोबर 17 मार्चला आपण पाहिलं तर वाढदिवस आहेत आणि आज ही स्पर्धा सुरू आहेत. उद्या जर पाहिलं तर कोपरीच्या मैदानावरती आणखीन एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, जी सकाळी मॉर्निंगला सुरू होईल बरोबर 9 वाजता. अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत श्री गणेश घासकोपरी मास्टर 40+ आयोजित सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथे 40+ खेळाडू आहेत ते तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहेत. एकूण 2 मैदानावरती उद्या कोपरीच्या मैदानावरती ते संपूर्ण स्पर्धा 16 संघामध्ये खेळवली जाणार आहेत, त्यामुळे विशेष ती आहेत. आणि आता थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाने पाहिलं तर आपले तिसरे पंच हरेश सर आहेत, ते सध्या मैदानावरती जात आहेत, पाहूयात चर्चा करतायत आणि डिसिजन आहे ते मैदानाच्या आतमधून दिलं जाणार आहेत. त्यामुळे आता इंटरेस्टिंग कहाणी आहे. दोन्ही पंच एका बाजूला विवेक नारंगी गावातून बिलॉंग करणारे पंच म्हणून त्यांना आपण पाहिलं. प्रोफेशनल कॅमेरामॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे मित्र रोहित चौधरी, कॅमेरामॅन साहिल, हे दोन्ही कॅमेरामॅन सध्या रेडी आहेत. आणि थर्ड अंपायर डिसिजन मैदानाच्या आतमधून आलाय. OUT बटर आउट गॉन. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. शेजारची काळी मैना लागली डोलायला, जवळ लागली डोलायला. थँक्यू. आणि श्री सोडचे स्वतः आपण पाहिलं तर संघमालक संग्राम भुलिया साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे. एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हावं. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 5, 2 गडी बाद, 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल, पुण्याचा गोलंदाज तयार. फटका कडक खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. दे दनादन कडक चौकार. जे DBN लाईव्हच्या वतीनं स्कोरिंगची भूमिका बजावत आहेत स्वतः नयन तांडेल त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एडिटरची भूमिका बजावत असताना DBN लाईव्हच्या वतीनं रन संख्या 9, 2 गडी बाद, 3 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. या चौकारानं आता श्री स्पोर्टचा डगआउट खुश आहे. पुन्हा ते कडक स्ट्रोक तर खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल अडवले गेले आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 10, 10 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. पुढचा बॉल हलक्या हातानं पुण्यात आपण पाहिलं तर बॉलला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल कंप्लीट करतात. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोचतायत 11, 11 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत.
शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताला जातो ते पुन्हा एकदा पाहूयात. गोलंदाज लालू समोर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला वेदांत. सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेट कसं खेळायला हवं, तुम्हाला बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा, योग्य माइंडचा वापर कसा करायचा हे दाखवण्याचा प्रयत्न वेदांताने केलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 12. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे थँक्यू. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ जुनी मैदानावरती येणं बाकी आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर वेदांत. आज संपूर्ण माऊली क्रिकेट क्लब आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अथक मेहनत त्यांच्या माध्यमातून राहिले त्या संपूर्ण स्पर्धेसाठी. 2 ओव्हर 12 रन 2 गडी बाद. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती कुंदान. पहिला बॉल आपण पाहिलं तर थोडासा पुढे टाकलेला बॉल, त्याला मात्र फक्त दिशा दिलेत. कलात्मक स्ट्रोक कसे खेळायचे हे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 13. भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग या मैदानावरती वाढतोय. उद्या संडेचा दिवस आहे, रविवार. उद्याही मात्र प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने असणार आहेत. नो बॉल पंचाने घोषित केलाय आणि 9ने संघाची धाव फलकावरती 14. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार. कुंदानचा बॉल हलक्यात पुन्हा मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. एक सिंगल कंप्लीट होतात. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 15. हलक्या हलक्या हाताने सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न करतात. माहीत आहेत कंडिशन कशा प्रकारे आहेत, काय करायचं आहेत, कुठल्या श्रेणी करायचं आहेत, कधी आक्रमण करायचं ते दोघांनाही योग्य ठाऊक आहेत. म्हणून तर चांगली बॅटिंग ही तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोवर फुलटच बॉल. कुठल्याही लालचमध्ये पडत नाही. त्यांना माहीत आहेत की कधी कधी लोवर फुलटॉस बॉलवरती आपली विकेट जाऊ शकतात. मग तशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर सिंगल घेऊन दुसऱ्या एंडला जायचं आहे. तुम्हाला धावगती पुढे चालवायचे आहेत. रन रेट तुम्हाला वाढवायचा आहे. धावगतीने तुम्हाला मैदानावरती चालायचं आहे आणि तो प्रयत्न करत असताना एक सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 16 रन. 16 लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल पुन्हा मात्र हलक्यात खेळायचा प्रयत्न. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धाव फलकावरती 17 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2.4 ओव्हर्स. आतापर्यंत 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 बॉल बाकी आहेत. कशा प्रकारे हाताला जातात पुन्हा पाहूयात. गोलंदाजीवरती कुंदान. समोर आपण पाहिलं तर वेदांत. इट्स एक्स्ट्रा. व्हाईट बॉल पंचांना घोषित करत असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या स्वरूपाने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 18 धावा. माइंड सेट आहे श्री स्पोर्टचा. काय करायचं आहे, कशा श्रेणी करायचं आहेत, कधी करायचं आहेत बरोबर माहीत आहेत आणि त्या श्रेणी आता सर्व काही व्यवस्थित होत आहे. ओहो, परंतु एका मोठ्या स्ट्रोकच्या प्रयत्नामध्ये जात असताना विकेट गमावल्यात. ज्या बॅटरनं मैदानावरती चांगली कामगिरी केली होती तोच बॅटर मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. शेवटचा बॉल बाकी आहेत. पंच ते दिग्दर्शना सांगतायत. धावफलकावरती धावा 18. 18 लॉस ऑफ 3 विकेट. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय घडत आहेत ते मैदानावरती पाहण्यासारखं असणार आहेत. नयन मांगेला यांचा संघ आहे. आपण पाहिलं तर MCC बॉईज तो सध्या तुम्हाला मैदानावरती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. 4th ओव्हर. पहिला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलात.
एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत 20-20. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर लस्सी किरण लस्सी या नावानं प्रसिद्ध खेळाडू आहे. ड्राईव्ह केलाय तर कॉपी बुक स्टाईलमध्ये तर जरूर खेळलाय, परंतु तिथे सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना जाऊन पोचतात 21. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. आकर्षक अशा ट्रॉफीज तुम्हाला संपूर्ण सभापती चषक 2025च्या वतीनं पाहायला मिळत आहेत. हलक्याताना पुण्यात मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोचतात 22 धावा. आतापर्यंत 3 सिंगल, एक मोठा फटका चौकार आपण पाहिला त्या इनिंगमध्ये. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूयात काय घडत आहेत. फटका तर चांगला खेळला. धावचीची संधी असेल का पाहूया. फेकी थोडीशी खराब झाल्यात. थोडंसं दूर फेकी करण्यात आली होती गोलंदाजापासून, ती कव्हर करण्यामध्ये तिथे तो अयशस्वी राहिलत. एक सिंगल कंप्लीट करत असताना धावफलकावरती धावा 23. 2 बॉल अजूनही मैदानावरती ना बाकी. पुन्हा एक चांगला स्ट्रोक, परंतु एक सिंगल मात्र तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 24-24. शेवटचा बॉल मैदानावरती ना बाकी आहेत. किरणनं कमी रन दिलेत, त्यामुळे किरणचं षटक चांगलं राहिलंय. रन संख्या 24-24. लास्ट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलोथरमध्ये चांगली फिल्डिंग केले आहेत. रन मात्र आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळतात 24, करायच्यात 25. 4 षटकांमध्ये 25, यानी की 24 बॉलमध्ये करावे लागणार 25 धावा. 24 मध्ये 25 होतील नाही होणार याची चर्चा मैदानावरती केली जाईल. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया. थँक्यू. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिली इनिंग आपण पाहिलेली आहेत. दुसरी इनिंग आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर श्री स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय MCC बॉईज. एका बाजूला संग्रामजी बोलिया, दुसऱ्या बाजूला नयन मांगेला. तशीच लढाई सध्या मैदानावरती सुरू आहेत. 25 करायच्या 4 ओव्हरमध्ये. पहिला बॉल फॉलोविंग स्वीप केला या बॉलला. हलक्या हाताने खेळत असताना एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून 1 रन. रोहित आणि अक्षय जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अक्षयच्या बॅटमधून 1 रन येत आहेत. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर जयेश महत्वाचा खेळाडू आहेत. समोर आपण पाहिलं तर कशा प्रकारे गोलंदाजी होईल. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला खेळलाय. फिल्डिंग, एक सिंगल मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगल तुम्हाला वाचवायचे आहेत, त्या तुम्हाला रोखायच्या आहेत. मॅच आनंद घेत असताना अनेक प्रेक्षक वर्ग या मैदानावरती पोहोचले. त्या सर्वांचं स्वागत. रन संख्या 2. षटका दरम्यान पुढचा बॉल. पुन्हा मात्र टॅप करून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट होतं. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोचतात 3. बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 3 धावा. पुढचा बॉल. हलक्यात पुण्यात आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केलं. चिकी सिंगल
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट तुम्हाला तेच करायचं असतं की बॅटने धावा कशा प्रकारे येतील, सिंगल तुम्ही कशा प्रकारे रोटेशन कराल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि स्ट्राईक रोटेशन अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठा पार्ट आहे. मोठ्या फटक्यापेक्षा तुम्हाला सिंगलच घ्यायचे आहेत. फटका चांगला खेळला, पुन्हा सिंगल घेण्याचा प्रयत्न, फेकी मात्र पुन्हा एकदा वाईड झाल्यात. एक धाव तर मात्र त्या ठिकाणी घेण्यात आले. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोचतात 5. बॉलचा खेळ संपलाय. 5 शेवटचा बॉल मैदानावरती येणं बाकी आहेत. लास्ट बॉल कशा प्रकारे हाताला जाईल ते पाहण्यासारखं असेल. अक्षय आणि रोहित चांगली आतापर्यंत बॅटिंग करतायत. दोघांनाही माहित आहेत क्रिकेटचा पहिला सी तुम्हाला चॅलेंज सांगतो, क्रिकेटचा पहिला सी तुम्हाला कंट्रोल सांगतो. कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्या कंट्रोल नियंत्रणामध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत केलं या दोन खेळाडूंना टीम MCC बॉयजसाठी. पुढचा बॉल हलक्याताना पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपले. पहिला ओव्हरमध्ये रन मैदानावरती बनवले गेलेत त्या मात्र 6. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने सभापती चषक 2025. थँक्यू. एक ओव्हरचा खेळ संपलाय. आता पंचांनी पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आल्यात. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू तुम्हाला त्या सकल जिथे खास करून ठेवण्यात आल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला 2 खेळाडू मात्र पुढे ठेवावे लागणार आहेत. आता फिल्डिंग पोझिशन पाहण्यासारखे असतात कारण की हे षटक खूप महत्त्वाचं आहे. सभापती चषक 2025 मध्ये आपण पाहिलं तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू थट्ट्या सकच्या आत येणार आहेत. आता बिटवीन द गॅप खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहेत. पाहूयात या षटकामध्ये आक्रमण होणार, संयमानं खेळणार की पुन्हा एकदा संयमाचा जो बांध आहे तो थोडासा फुटताना पाहायला मिळेल. या गोष्टीची चर्चा मैदानावरती होणार आहेत. 1 ओव्हर नंतर रन धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतात 6. डबल मेजवानी आहेत. संध्याकाळी आपण डे नाईटमध्ये ही स्पर्धा पाहतात. उद्या सकाळपासून सुरू होईल. सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून श्री गणेश घासकोपरी मास्टर 40+ यांच्या वतीनं आपण पाहिलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाची स्पर्धा उद्या बरोबर 9 वाजता सकाळी त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रमुख उपस्थिती सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेब त्या ठिकाणी असणार आहेत. माझे जिल्हा परिषद अध्यक्ष टणे काशीनाथ पाटील साहेब असतील. त्यांच्या जोडीला डॅशिंग नगरसेवक सदानंद पाटील साहेब आणि प्रमुख सर्व अतिथी हे बरोबर उद्या सकाळी पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये रन झाला 6 करायच्यात 25, 18 मध्ये 19 करायच्यात. एक धावेसाठी संघर्ष क्रिकेटमध्ये आपण प्रत्येकानं पाहिलेला आहे त्यामुळे मजा येईल. ओहो नो बॉल. पॉवर प्ले मध्ये आता गोलंदाजाने चुकी केलं. पंचाने सांगितलं नो बॉल. जे इक्वेशन थोडंसं बॉलच्या वरती चाललेलं आता बरोबर बॉलच्या जवळ आलाय. बॉलच्या थोडं खाली आलाय असं म्हणावं लागणार आहे कारण की या बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. 18-19 होत्या, आता 18-17. समोर जे उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे समोरच्या सर्वांनी बाजूला पाहिजे. तो कपडा पकडून बसू नये ही विनंती आहे. वाईट बॉल. अनिकेत वरती जबाबदारी दिली. अनिकेत पहिला बॉल न हाताळण्याच्या अगोदर त्यानं 3 धावा दिलेल्या आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही गोष्टी होऊ शकतात. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती 10. अनेक यंग जनरेशनचे खेळाडू सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. पण क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे जो मोठ्या फटक्याने नाही खेळला जात. क्रिकेटचा खेळ सिंगलने खेळला जातोय. भरपूर वेळा आपण असं म्हणतो ना की एखाद्या षटकामध्ये तुम्हाला 5-6 धावा आला की काही गोष्टीमध्ये तिथे आपण भरपूर एखाद्या गोलंदाजाला सांगत असतो की या धावा का घेतल्यात. पण अंडरआर्म क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे की जिथे 5-6 धावा एका षटकामध्ये देणं हे खूप चांगलं आहे आणि तिथे त्या घेणं देखील तुम्हाला कठीण असतं. मग त्या रन घेणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न हलक्याने चेंडूला खेळला गेलाय. धावफलकावरती धावा पाहिलं तर 11 धावा. आमचे मित्र अनिलजी बेनबन्सी या मॅचचा आनंद घेत आहेत. समालोचक मित्र आहेत. अनिलजी आपलं स्वागत आहे. आगाशीचं गाव आणि आगाशीच्या गावामध्ये सुरुवातीला समालोचन करण्याची संधी मिळाली होती. तो गाव कप होता आणि खरं तर अनिलजी बेनबन्सी सर हेही समालोचन करतात या संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये. रनसंख्या पुन्हा आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12.
ओह क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट मिळेल. पहिला धक्का लागला टीम MCC बॉईजला. गॉन. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. नाही तर आता बरेच जण माझ्याकडे बघतात पण मी नाही बोललो. हे दशरथ पाटीलचं वाक्य आहे. समालोचक आमचे मित्र पण आहेत आणि बऱ्याच वेळी त्यांचंही गाजलेलं वाक्य आहेत. प्रसिद्ध समालोचक आहेत. आगरी भाषेतील तेही समालोचक आहेत. रणसंख्या धपलक्यावरती आपण पाहिलं तर 12. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा धपलक्यावरती आपण पाहिलं तर 13. शेवटचा बॉल आता मैदानावरती येणं बाकी आहेत. शेवटचा बॉल. लोअर फुलटस बॉल, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावा धपलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात 14 करायचे आहेत. येणारे बॉल आहेत मैदानावरती 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत 11 धावा. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात 12 बॉलमध्ये 11 रन. थँक्यू. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 12 बॉलमध्ये रन करायचे 11. कधी या क्रिकेटचा खेळ पलटू शकतोय परंतु तुम्हाला प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर गोलंदाज वैभव मैदानावरती तयार झालाय. पहिला बॉल बॅकफुटला गेले. चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 15 धावा ऑन स्कोर कार्डवरती लगावले गेलेत. अजूनही 10 धावांची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, प्रामाणिकपणे करायचे आहेत. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीत. कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्हाला कष्ट करावे लागतील. पाहूया कुठला संघ कष्ट करेल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. सिंगल मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. माहीत आहेत परिस्थिती आपल्या बाजूने आहेत आणि परिस्थिती ज्यावेळी आपल्या बाजूने असते ना त्यावेळी तुम्हाला जास्त काही करायचं नसतं. तुम्हाला फक्त स्वतःला सांगायचं असतं थोडा वेळ द्या आणि थोडा वेळ आता मैदानावरती देत आहेत टीम MCC बॉईज. पुन्हा मात्र स्वीप केला बॉलला. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतात. परफेक्टली क्रिकेट कशा प्रकारे असायला हवं ना ते दोन्ही खेळाडू आता मैदानावरती दाखवत आहेत. रन संख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 17 धावा. धावसंख्या 17 धावा 17. पुढचा बॉल. एक सिंगल कंप्लीट त्या ठिकाणी सुमित पाटील आहेत. एक सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात 18 धावा 18. अनेक प्रेक्षक वर्ग आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलाय. धावसंख्या 18. पुढचा बॉल. पुण्यात आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट होतं. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 19 धावा 19. मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. शेवटचा बॉल बाकी आहेत. 7 मध्ये 6 करायचे आहेत. म्हणून म्हटलं की हा मॅच थोडा वरचढ आहेत पण कोण कोणावरती वरचढ ठरणार हे सांगणार हा बॉल. सिंगल घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. कदापि या बॉलला थांबवलं असतं तर आणखी काही वेगळं असतं पण विकेट किपर बॉलच्या जवळपास पुढे गेले होते आणि त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून रन संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 20 धावा धावफलकावरती लगावल्यात. 6 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष हे मैदानावरती असणार आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात 6-5. थर्ड अंपायरकडे आता रेफर आला त्यामुळे तिसरे पंच पुण्यात बिझी होणार आहेत. तर्पण पाटील यांचं आगमन झालं. तर्पण पाटील क्लिक्स. कॅमेरामॅन रोहित चौधरी सध्या आपण पाहिलं तर प्रोफेशनल कॅमेरामॅन आहेत.
की प्रोफेशनल कॅमेरामॅन रोहितला काय म्हणतात तर बॉलवरती असलेलं स्टिकर त्याच्यावरती असलेलं नाव टेनिक्स ती तुम्हाला बरोबर दिसत आहेत. त्यामुळे शार्प अगदी नजर आहेत आमच्या कॅमेरामॅन रोहित चौधरी यांची. त्यांची एक वेगळीच आठवण पण आहेत कोपरीच्या मैदानावरची. साहिल पण आहेत. त्यामुळे साहिल पण आता चेहऱ्यावर त्यांचेही स्माईल आहेत. तेही सांगतात की ती आठवण काही एक वेगळीच आठवण होती कॅमेरामॅन रोहित चौधरी यांची. बरोबर आमच्या समोरचे कॅमेरामॅन आहेत बंटी पण होते तिथे. बरोबर आमचा प्रेक्षक वर्ग आहे तोही तिथे बसलेला आहेत. सुमित पाटील आहेत, कौशल पाटील आहेत, मीर कारभारी आहेत, बबली आहेत, मित आहेत. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग तिथे आहेत. ती मॅच आनंद घेत आहेत. पुढचं भवितव्य अंडरम क्रिकेट ही सध्या खेळत आहे. त्यामुळे डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रन घेण्यात आलेले आहेत. 6 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. आता मजा येणार आहेत. वेदांत मैदानावरती आले आहेत. वेदांतवरती जबाबदारी दिली आहेत. म्हणून म्हटलं की हा मॅच एका बाजूला संग्रामजी बोलिया, दुसऱ्या बाजूला नयन मांगेला, एका बाजूने आपण पाहिलं तर श्री स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला MCC बॉईज. 6 मध्ये करायच्यात 5, 5, 6 हे समीकरण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. पण उलटा पुलटावाला मामला नेहमी मजा येते. आता उलटा पुलटावाला मामला होईल की सरळ सरळ सर्व काही चालेल याची चर्चा होणार आहे. 6 मध्ये 5. पहिला बॉल निर्णायक बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. समोर यश. ओ नो 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 नो. एका स्ट्राइक वरती 2 गाड्या. मैदानावरती नो बॉल आला आहेत पण एका स्ट्राइक वरती 2 गाड्या येत असताना इन्सिडेंट तर घडणार. मैदानावरती आलं विकेट. फलंदाज बाद. बॅक टू दी पेव्हिलियन. गॉन. थँक्यू. पंचा बॉल काउंट. येस डेफिनेटली काउंट. काउंट झाला त्यामुळे मजा येणार आहे. नो बॉल तर आला होता. नो बॉलवरती विकेटही गमावलेत. संतुलन खूप महत्त्वाचं असतं. कॉलिंग खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. यस नो वेट 3 गोष्टी तुम्हाला वापरायच्याच असतात योग्य ठिकाणी. 5 मध्ये 4 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. वेदांत. ओ क्लीन बोर्ड. नो 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 नो. अंपायरने काय सांगितलं आहे हाईटच्या जवळपास वरून गेलेला बॉल त्यामुळे हा नो बॉल कळवला आहे. आता समोरच्या टीमनं रेफर केलंय. 3रे पंच आता बिझी होणार आहेत. 3रे पंच आता बिझी आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं घेतलाय रिव्ह्यू. 3रे पंच असतील बिझी. डिसिजन इज अ पेंडिंग. त्यामुळे जाऊया डीजे ऑपरेटरकडे एक संगीत घेऊया आणि येऊयात पुन्हा एकदा. तुझी मनात ते लागली नवा मला भेट लागली. आलो मी ते रंगला नवा मला भेटलीच. आलो मी ते रंगला नवा मला भेटलीच. आलो मी ते रंगला नवा मला भेटलीच. आलो तवा मला लावला का. आलो मी ते रंगला तवा मला भेटलीच. आलो मी ते रंगला तवा मला भेटलीच. आलो मी ते रंगला तवा मला भेटलीच. त्या कोपलीचे नाक्यावर तुला मी पाहिलं. जोरात आवाज आला पाहिजे. लाडक्या ताईची वेळ जेवण झाले ना हो की नाही. सगळ्यांना जोरात आवाज आला पाहिजे. चला 3ऱ्या पंचाचा डिसिजन. नो बॉल. कहाणी में 20. नो बॉल आलाय. नो बॉलने आता रन संख्या आपण पाहिली तर 22-22.
भरपूर काही गोष्टी घडल्या होत्या मैदानावरती. विकेटही आली होती, नो बॉलही आला. तिथून ऑलरेडी हाईटला बॉल जात असताना तो यष्टांवरती डिलिव्हर झाला होता, त्यामुळे तिथे ती विकेट आली होती. रनसंख्या 22, 22 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3.1 ओव्हर्स. फुलटॉस बॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलाय फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार हा मॅच जिंकलाय मैदानावरती टीम एमसीसी बॉईज संघानं. अर्थातच नयन मांगेलांचा संघ एमसीसी बॉईज संघ या मॅचला जिंकत असताना अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. किंजल 11 आणि एमसीसी बॉईजच्या कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी दोन्ही